कोर्टाचा ऑर्डर आहे म्हणजे कोर्टाचे माणसं बसले आहे सीज करायला, हे वकील बसले आहे, हे बँकवाले आहे, ते मॅनेजर आहे, सर्व येऊन बसून आहे. कुठं जायची गरज नाही आहे. हे लोक इथंच तुमचंवालं घर सीज करून टाकतील. तुमच्याजवळ कोणत्याच प्रकारचा कोणताच उपाय वाचत नाही. म्हणून सीझिंगच्या पोझिशनपर्यंत घर आणा नको. त्याच्या पहिले सेटलमेंट करा. ज्या परिस्थितीत होत असन त्या परिस्थितीत निघून सेटलमेंटची प्रोसिजर करून टाका. एक वेळेचे कोर्टाचे लोक आले, यांच्याजवळ तुमच्यासाठी काहीच राहत नाही. सर्व दरवाजे बंद करून टाकतात. ते 2 दिवसाची मुदत दिली आहे, तेही मोठ्या जीवावर येऊन. का 2 दिवस, आज शनिवार आहे, रविवार, सोमवारपर्यंत या घरमालकाला पैसे भरावं लागेल. मंगळवारी हे पुन्हाहून येतील. कोर्टाचा माणूस असल्यावर तुम्ही कोणाजवळ दाद मागायला जाणार आहे? कोणाजवळ दाद भेटणार नाही आहे. पैसे भरावंच लागणार आहे. आम्ही इथं बसून खासदार साहेबाला, आमदार साहेबाला फोन करून टाकले, पण कोणीही मध्यस्थी करायला तयार नाही आहे. फक्त 2 दिवसाचा वेळ भेटलाय, तेही यांच्या सहमतीनं. याच्या व्यतिरिक्त काही नाही होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा का पैसे भराच लागणार आहे जर घर मॉर्गेज आहे तर, नाही तर लिलावाच्या तयारीसाठी तयार राहा. आम्ही एका घराचं सीझिंग होतं. हे बँक आहे महिंद्रा फायनान्स. ज्या बँकेकडून घरमालकानं 1,20,000चं लोन उचललं होतं, त्याच्यातले 48 भरले. आज 12 वर्ष झाले लोन घ्यायला. स्टॉलमेंट भरणं होत नाही. 3 वर्ष 4 वर्ष अगोदर मुलगा मेला, तर आज त्यांचं घर सीझिंग होत आहे. खरं तर अशी परिस्थिती तुम्ही स्वतःवर आणून घेऊ नका. बँकेत जेव्हा आपण लोन घेतो 1000 प्रकारच्या साईन मारतो, विचार करत नाही का कोणत्या ॲग्रीमेंटवर कुठं साईन करत आहो. आज जेव्हा कोर्टाचा आदेश आहे, बँकवाले ऐकायला तयार नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही आहे. सेटलमेंटची ऑफर होते, पण त्या ऑफरवर आपण लक्ष देत नाही का आज आपल्याला सेटलमेंट करायला म्हणत आहे. 2 लाखाचं लोन आहे, 1 लाखात 1.25 लाखात आपलं सेटलमेंट होत आहे, पण आपण सेटलमेंट करत नाही. सेटलमेंट करून घ्या. जर घर मॉर्गेज आहे तर, पर्सनल लोन आहे, बिझनेस लोन आहे, त्यामध्ये काहीच होत नाही. पर जर तुमचं घर मॉर्गेज आहे, दुकान मॉर्गेज आहे, अशा मॉर्गेजच्या परिस्थितीत कोणीच तुम्हाला वाचवू शकत नाही. मोठ्या मुश्किलनं आज 2 दिवसाचा वेळ त्यांनी दिला. आज सीझिंग नाही होत आहे, पण तुम्ही लक्षात घ्या का जेव्हाही तुम्हाला ऑफर आला का सेटलमेंट करायचा आहे, सेटलमेंट करून अवाटी होऊन जा. घर मॉर्गेज करा, घर लिलाव व्हायची परिस्थिती येऊ नको द्या. धन्यवाद.